व्हिडिओ पहिल्यांदा चाला। नमस्कार बालमित्रांनो, आज देव दिवाळी। आज ना सिद्धनाथ यात्रा असते म्हसवडला आणि इथूनच आपण त्यांना आज नमस्कार करूया, कारण कोरोनामुळे बरेचशा गोष्टी आपल्याला टाळण्यामध्ये सांगितलेल्या आहेत, प्रतिबंध येतो। बघा आता आपलं सुद्धा हे ऑनलाईन शिक्षण हे त्यासाठीच आहे। आपली शाळा बंद आहे पण शिक्षण चालू आहे। या ठिकाणी आज मी तुम्हाला गणित या विषयासाठी या ठिकाणी आलेले आहे। माझं नाव प्रतिभा मोरे, काणेनगर मराठी शाळा, आणि माझे सहकारी श्रीयुत गोविंद गुंजाळ, मरोळ पोलीस कॅम्प मराठी शाळा, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे। सर्व अधिकारी, शिक्षक आणि माझे बालमित्र यांचे खूप खूप स्वागत। बघा, आज मी तुम्हाला बँक व सरळ व्याज यावर काही थोडक्यात माहिती सांगणार आहे। बघा, आपल्याला सर्वांना माहित आहे की बँक ही पैशाचे व्यवहार करणारी सरकार मान्य संस्था आहे, की ज्याला आपण गव्हर्नमेंट रिकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूशन असतं, बरोबर। ही संस्था जी आहे याच्यामध्ये आपण काय करतो, तर बँकेमुळे आपण पैशाचे नियोजन म्हणजे अर्थ नियोजन करणं सोपं जातं। बँकेमध्ये रोख पैसे भरणं, रोख रक्कम काढणे असा जो व्यवहार आपल्याला बँकेमध्ये करता येतो। परंतु तुम्हाला माहिती आहे का, बँकेमध्ये आपल्याला प्रथम खाते उघडावं लागतं। बँकेमध्ये विविध प्रकारची खाती असतात। आता ही खाती कोणत्या प्रकारची आहेत बघा हा बाळांनो, विविध खाती म्हणजे डिफरंट टाइप्स ऑफ अकाउंट्स आर देअर। कोणकोणते अकाउंट्स आहेत, कोणकोणती खाती आहेत, तर चालू खाते, की ज्याला आपण करंट अकाउंट असं म्हटलं जातं। हे करंट अकाउंट म्हणजे काय बरं, तर मुख्यतः हे जे व्यापारी असतात, रोज पैशांचे व्यवहार करणाऱ्यांसाठी हे चालू खातं असतं, म्हणजे त्याला करंट अकाउंट असं म्हटलं जातं। त्यांना जो ज्याचं आहे म्हणजे त्याला खातेदार म्हटलं जातं। तर एका दिवसामध्ये कितीही वेळा तो देवघेव करू शकतो। याचा अर्थ काय, की तो कितीही वेळा पैसे टाकू शकतो त्याच्यामध्ये, आणि त्याचा देवघेव केल्यानंतर या खात्यासाठी पासबुक तर दिलं जातच, परंतु तुम्हाला चेकबुक हवं असेल तर ते चेकबुक जर तुम्ही मागणी केली तर बँक तुम्हाला देऊ शकते। या प्रकाराच्या खात्यावर बँक व्याज देत नाही। चेकच्या साह्याने पैसे बँकेत भरता येतात, चेकच्या साह्याने पैसे काढता येतात, परंतु चेक जर नसेल तरी सुद्धा आपल्याला त्यांच्याकडे एक स्लिप असते, त्या स्लिप भरून आपल्याला पैसे काढू शकतो। दुसरा जो आहे खात्याचा प्रकार तो म्हणजे बचत खाते। बघा बाळांनो, याला आपण सेव्हिंग्ज अकाउंट असं म्हणतो। खातेदार जो आहे या खातेदाराला ठराविक रक्कम जी काही अमाउंट आहे ती बँकेत जमा करून बचत खाते उघडता येते। काही बँकेमध्ये काही रक्कम जमा न करता खाते उघडता येते। या खात्यावर दररोजच्या जमा शिल्लकेच्या आधारे बँक काही व्याज देते, ज्याला आपण क्रेडिट बॅलन्स म्हणतो। किती तुमची जमा रक्कम आहे त्यानुसार तुम्हाला बँक व्याज देते। काही अनेक वेळा ठराविक काळामध्ये किती वेळा पैसे काढता येतात यावर सुद्धा निर्बंध आहे। जर तुम्ही एकदा पैसे सकाळी काढला आणि परत आणखीन गेलात तर ते तुम्हाला बँक सांगणार तुम्ही यावेळेस
दोनदा तीनदा पैसे नाही काढू शकत. म्हणजे निर्बंध, तुम्हाला काही कंडिशन्स आहेत त्या ठिकाणी. आणि या खात्यासाठी सुद्धा बँक तुम्हाला पासबुक देते आणि चेकबुक देते, जर तुम्ही मागणी केली तर. तिसरा प्रकार आहे आवर्ती ठेव खाते. आवर्ती ठेव खाते त्यालाच आपण रिकरिंग डिपॉझिट अकाउंट असं म्हटलं जातं. याचा अर्थ या खात्यामध्ये दर महिन्याला ठराविक रक्कम जमा करता येते. मग ती किती असावी हे बँक खातेदार ठरवतात. अकाउंट होल्डर, खातेदार म्हणजे अकाउंट होल्डर, ज्याचं अकाउंट आहे तो खातेदार. मग त्याने ठरवायचं आहे की मला महिन्याचे जर समजा 500 रुपये बचत करता येते, मग दर महिन्याला ही रक्कम तो बँकेमध्ये जमा करतो. या ठेवीवर बँक व्याज देते आणि हे व्याज बचत खात्यापेक्षा जास्त असते. बघा, सेव्हिंग अकाउंट पेक्षा याचं जास्त व्याज आहे आणि अशा खात्यामुळे सक्तीची बचत होते. बघा, कंपल्सरी सेव्हिंग. बाळांनो, आपण जर असं म्हटलं की मी रोज 10 रुपये खातो, तर त्यापेक्षा मी ते 10 रुपये साठवले, महिन्याचे माझे 300 रुपये होतात. हे 300 रुपये मी त्या रिकरिंग डिपॉझिट मध्ये, अकाउंट मध्ये, म्हणजे आवर्ती ठेव खातं जर मी काढलं तर त्यामध्ये माझे महिन्याचे 300 रुपये जमा होतील. वर्षाचे किती झाले? 3600 रुपये. हे तुमची कशी झाली बचत? सक्तीची बचत झाली. सक्तीची बचत म्हणजे कंपल्सरी. आता यामध्ये मग मला एकट्याला, मला नाही, मी छोटा आहे, मला कसं काढता येईल? तर याच्यामध्ये सुद्धा संयुक्त खातं काढता येतं. बघा, बऱ्याच मुलांनी आपल्या बँकेमध्ये खाती काढलेली आहेत. शाळेमध्ये बरोबर बँकेची खाती दिलीत की नाही काढून, हो की टीचर. की त्यामध्ये तुमचे पैसे जमा होतात. हो टीचर. मग यामध्ये जॉईंट अकाउंट असणं सोयीचं असतं. मग त्याच्यामध्ये पती पत्नी असतील, पालक आणि पाल्य असतील, म्हणजे आई आणि मुलगा असेल, किंवा वडील आणि मुलगी असेल, आई मुलगी असेल, म्हणजे असं ते पालक आणि पाल्य असतील, तर अशा प्रकारे आपल्याला संयुक्त खातं हे काढता येतं. यामध्ये भागीदारी जी असते, काही वेळेला व्यवसाय सुद्धा आपण भागीदारीमध्ये करतो. हाऊसिंग सोसायटी आहेत, या सेवाभावी न्यास ज्या आहेत, तर या बँकेतील खाते एकाहून जास्त व्यक्तींना वापरणं जरुरीचे असते. तर अशा प्रकारे हे 3 खाती झाली. चौथं जे खातं आहे ते म्हणजे मुदत ठेव खातं, की ज्याला आपण फिक्स डिपॉझिट. बघा, आपल्याला माहित आहे सगळ्यांना एफडी हा शब्द आपण ऐकतो. बऱ्याच वेळेला आपल्याला इंग्रजी शब्द माहित असतात पण मराठी माहित नसतं. मुदत ठेव याचा अर्थ एफडी, फिक्स डिपॉझिट. आता या फिक्स डिपॉझिट मध्ये जो ठेवीदार आहे, तो ठेवीदार म्हणजे डिपॉझिटर, जो ठेवणारा त्याला ठेवीदार म्हणतात. तर ठराविक रक्कम ठराविक कालावधीसाठी बँकेत जमा करून ठेवतो. या प्रकारच्या ठेवीवर बँक बचत खात्यापेक्षा अधिक व्याजदर देते. व्याजदर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट हा जो आहे तो बचत खात्यापेक्षा जास्त असतो. मग मुदत ठेवीवरील व्याजदर प्रत्येक बँकेमध्ये भिन्न असू शकतो. बघा, प्रत्येक बँक हे ठराविक अट्रॅक्टिव्ह ऍडव्हर्टाइज देते. आमच्या या ठिकाणी 7.5% व्याज दिलं जातं, कोणाकडे गेला तर 8% व्याजदर असतो. म्हणजे या ठिकाणी व्याजदर हा आहे हा भिन्न असू शकतो. ज्येष्ठ नागरिक असतील, ज्येष्ठ नागरिक म्हणजे वयाचे किती 65 पेक्षा जास्त व्यक्ती आहेत, त्यांना ज्येष्ठ नागरिक आपण म्हणतो. ज्येष्ठ नागरिकांना जो व्याजदर दिला जातो तो व्याजदर थोडासा जास्त असतो. आता यामध्ये आपल्याला बऱ्याचशा गोष्टी माहिती आहेत. क्रेडिट कार्ड असतं, एटीएम आहे, डेबिट कार्ड आहे. मग हे कशासाठी वापरायचं? बघा, या ठिकाणी तुम्हाला समोर ते कार्ड दाखवलेले आहे. तर हे एटीएम आहे, क्रेडिट कार्ड आहे. तर याचा मला काय वापर होणार आहे? तर बँकेत न जाता, बघा बाळांनो, बँकेत न जाता
रोख रक्कम मिळवण्यासाठी ATM म्हणजेच ऑटोमेटेड टेलर मशीन या कार्डचा उपयोग होतो. म्हणजे मला बँकेत जाण्याची गरज नाहीये. ज्या ठिकाणी ATM आहे त्यामध्ये तुम्ही ते कार्ड इन्सर्ट करा, म्हणजे आतमध्ये टाकून त्याचा जो पिन आहे तो पिन तुम्ही टाकल्यानंतर तुम्हाला ती मशीन जेवढे पैसे हवे असतील, जेवढे तुम्ही अमाऊंट दाखवलेली आहे, जेवढी रक्कम दाखवलेली आहे तेवढे पैसे तुम्हाला देऊ करते. आता या ठिकाणी मला आणखीन एक असं वाटलं, मला बाजारात मी गेल्यानंतर मला खूप छान प्रकारची साडी दिसली, मला ती आवडली, पण माझ्याकडे पैसे नाहीयेत. पण माझ्याकडे काय आहे? क्रेडिट कार्ड आहे, क्रेडिट कार्ड क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड. हा, तर मी क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डचा वापर करून ते घेऊ शकते. म्हणजे या ठिकाणी मला प्रत्येक वेळेला बँकेत जाण्याची गरज नाहीये. तुम्ही या कार्डचा, ATMचा, क्रेडिट कार्डचा, डेबिट कार्डचा तुम्ही वापर करू शकता. पण एक लक्षात ठेवा, बँकेत पैसे हवेत. बँकेत पैसे हवेत आणि तरच या कार्डचा आपल्याला वापर करता येतो. प्रत्येक वेळेला आपण पाहायचं, आता क्रेडिट कार्ड सुद्धा आपण जर वापरलं तर ते पैसे तुम्हाला परत बँकेमध्ये भरणा करणं आवश्यक असतं. टीचर, पण आपल्या बँकेमधले कटतात ना पैसे ते? हा, पैसे कट होणार ना. मग तेच मी तुम्हाला सांगते, जे आपले पैसे आहेत ते पैसे तुम्ही कार्ड वापरल्यानंतर तुम्ही वापरले की नाही पैसे, म्हणजे तुमच्या खात्यातले पैसे कमी झाले, ते तुम्हालाच देऊ केलेत ना. म्हणजे आपल्या बँकेमध्ये जी ठराविक रक्कम आहे त्या रकमेमधले मला एवढे पैसे खर्च करायचे, मला माहित आहे माझ्या खात्यामध्ये किती पैसे आहेत आणि त्याप्रमाणेच पैसे काढायचे. क्रेडिट कार्डचं सुद्धा तसंच आहे. परंतु हे कार्ड जर आपण त्यांना रिक्वेस्ट केली बँकेला की आम्हाला ATM हवं, मला क्रेडिट कार्ड पाहिजे, तरच ते आपल्याला आपण विनंती केल्यानंतर आपल्याला देतात. म्हणजे कंपल्सरी काही नाहीये, आपण कार्ड घ्यायचं की नाही ते आपल्यावर अवलंबून असतं. बघा आता बाळांनो, तुम्हाला बरेचसे असे गोष्टी, तुमच्या पालकांचे पासबुक घरी तुम्ही पाहिलं असेल, तुमचं स्वतःचं पासबुक पाहिलं असेल, तर या ठिकाणी पासबुकचं एक पान दिलेलं आहे बघा. या पानामध्ये इथे कॅनरा बँकेचं बघा पासबुक दाखवलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण काय पाहणार आहोत, तर यामध्ये नोंदीचं निरीक्षण करायचं. बघा, पहिलं जे आहे ओळ क्रमांक दिलाय, त्याला आपण लाईन नंबर म्हणतो, तारीख, दिनांक किंवा डेट, नंतर तपशील, पर्टिक्युलर्स, म्हणजे तुम्ही पैसे काढले, चेक काढला, स्वतः त्याच्यामध्ये पैसे टाकलेले आहेत, बँकेनं व्याज दिलेला आहे का याचा त्या पर्टिक्युलर्स मध्ये येतो, तपशील येतो. चौथा कॉलम आहे चेक क्रमांक, तो चेक क्रमांक त्या ठिकाणी लिहिला जातो. रक्कम काढली असेल तर बघा तिन्ही भाषेचा वापर केला जातो, मराठी, हिंदी आणि इंग्लिश या तिन्ही भाषेचा वापर केला जातो. आपण यामध्ये जर तक्ता पाहिला पुन्हा, तर या तक्त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल की रक्कम किती ठेवलेली आहे, किती जमा केली. बघा बाळांनो, नीट निरीक्षण करा. 2 तारखेला 2/2/16 रोजी बँकेत जमा केलेली रक्कम किती आहे रे? 1500. सर मॅडम 1500, 1500. व्हेरी गुड. 1500 रुपये जमा केलेले. मग शिल्लक रक्कम किती दाखवली आहे? 7,000 रुपये. या ठिकाणी 8 तारखेला सुद्धा चेक जमा झालेला आहे. तो चेक कितीचा जमा झालाय बघा बरं? टीचर 5,000. 2,05,000. नाही बाळांनो, तो चेक नंबर आहे, तो चेक नंबर आहे 23 20 3000. अमाऊंट डिपॉझिटेड म्हणजे तुम्हाला ती जमा केलेली रक्कम आहे 5,000 आणि बॅलन्स किती दाखवलाय? 12,000. 12,000. 12/2/16 रोजी चेक क्रमांक 243965 ने रक्कम काढलेली आहे. किती रक्कम काढली रे बाळानो? 3000. 3,000. आता या 3,000 काढल्यानंतर
किती शिल्लक राहिले? 9,000. रक्कम 9,000 रुपये. ओके, व्हेरी गुड. 26/2/16 बँकेनं व्याज दिलेलं आहे तुम्हाला. किती रुपये दिलेलं आहे व्याज? 135. बरोबर, 135 रुपये तुम्हाला अमाऊंट व्याज म्हणून दिलेलं आहे. ओके, आता यामध्ये बचत खाते, आवर्ती ठेव खाते यासाठी पासबुक असतं आणि त्या पासबुक मध्ये तारखेनुसार ठेवलेले पैसे, काढलेले पैसे, शिल्लक या सर्वांची नोंद असते. तुम्हाला एक आज काम सांगणार आहे. तुमच्या घरामध्ये मोठ्या व्यक्तींच्या परवानगीनं त्यांना विचारायचं आणि त्यांच्या बँकेचं पुस्तक पाहण्यासाठी, निरीक्षण करण्यासाठी ते पुस्तक बघा आज तुम्ही. ओके टीचर, माझं पण काढलंय पासबुक. बरोबर बरोबर. बाळा ऐका जरा, की तुमच्या आई बाबांचं पासबुक कशासाठी आपल्याला पाहायचंय? कारण त्याच्यामध्ये त्यांच्या अकाउंट मध्ये पैसे असतात. त्याच्यामध्ये त्यांनी किती पैसे काढले, किती पैसे जमा केले, शिल्लक किती आहे, कोणाकडून पैसे त्यांनी कोणाला चेक दिला का, कोणाकडून आला का, याची सर्व नोंद असते. समजलं का? हो टीचर. ओके, आता तुम्हाला मी सांगितलेलं मागच्या वेळेस की आपल्याकडे बघा, मुलींना 7वी पर्यंत शिक्षण, 8वी पर्यंत ज्यावेळेस महानगरपालिकेमध्ये शिक्षण घेतलं जातं त्यावेळेस मुलींना एफडी दिली जाते की नाही? तुम्ही ऐकलं असेल, तुमची भावंड शिकली. हो टीचर. आणि मग आपल्याला बऱ्याच सुविधा महानगरपालिका देते. आता सुद्धा कालची बातमी मी अशी ऐकली की 10वी पर्यंत आणि नंतर पुढे कॉलेज शिक्षण सुद्धा तुम्हाला ते देणार आहे. पण त्यासाठी आपल्याला खूप चांगले मार्क्स मिळवले पाहिजे, खूप चांगल्या प्रकारचा अभ्यास केला पाहिजे. आता इथे बघा, तुमच्या पुढे चेक दिलेला आहे. चेक, या चेक मध्ये काय आहे रे बाळांनो? बघा, टीचर, आपण ह्याच्यामध्ये दुसऱ्याला पैसे देऊ शकतो. हो, दुसऱ्याला देऊ शकतो आणि आपण काढायचे असतील तरी चेकचा वापर करू शकतो. हा जो चेक आहे कोणत्या बँकेचा सांगाल का? HDFC बँक. HDFC बँक. गौरव, मी काय विचारते जरा नीट ऐक बाळा. हा जो चेक आहे तो HDFC बँकेचा आहे. आता या बँकेमध्ये कोणकोणत्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत ते पहा. बघा, हा IFSC कोड आहे. नंतर या ठिकाणी जो डेट, मंथ, इयर असं एका उजव्या कोपऱ्यामध्ये दिलेलं आहे. त्या ठिकाणी आपण तारीख लिहायची, महिना आणि वर्ष. आता समजा आज 15 आहे, 15/10/2020. ओके. नंतर पे म्हटलेले तुम्ही स्वतः जर काढत असाल तर तुम्ही स्वतः लिहा किंवा टू सेल्फ लिहा. सेल्फ किती पैसे काढणार आहात ते रुपीज लिहायचे अक्षरी आणि अंकी पण लिहायचं आहे. आणि या ठिकाणी उजव्या कोपऱ्यात खालच्या बाजूला साइन करायची, आपली सही करायची जी तुम्ही त्या ठिकाणी दिलेली आहे. बघा, खाते उघडताना तुम्हाला सह्यांचा सॅम्पल असं 2-3 सह्या मागवल्या जातात. तर अशा प्रकारे या चेक मध्ये IFSC कोड, MICR कोड, नंतर तुमचे हे नमूद केलेलं असतं, बँकेचं नाव लिहिलेलं आहे आणि ज्यावेळेस आपल्याला पैशाची आवश्यकता आहे किंवा कोणाला चेक द्यायचा आहे तर त्यावेळेस हा चेक व्यवस्थित भरून खाडाखोड न करता तो चेक द्यायचा, तरच तुम्हाला ती बँक ऍक्सेप्ट करते, तो चेक स्वीकारते. बरोबर, समजलं का? तुम्ही पैसे काढणार असाल तर या ठिकाणी उजव्या कोपऱ्यात खालच्या बाजूला साइन करायची आणि पाठीमागे सुद्धा तुमची सही करायची. मॅडम, क्रॉस चेक म्हणजे काय आणि बेरर चेक काय हो? क्रॉस चेक जो आहे तर या ठिकाणी डाव्या कोपऱ्यात क्रॉस चेक म्हणजे असं या ठिकाणी 2 रेषा मारल्या जातात आणि बेरर म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही स्वतः जाऊन बँकेत पैसे काढू शकता. म्हणजे मी जर समजा सरांना दिला मी बेरर चेक, सर ते पैसे काढू शकतात. आणि हा क्रॉस केलाय बघा, डाव्या कोपऱ्यात 2 रेषा मारलीत ना, तो झाला क्रॉस चेक.
तो तुम्ही बँकेत जमा करू शकता. समजलं तुम्हाला? हो टीचर. ओके. बघा आता आपण पुढील भागामध्ये थोडसा बँकेचा व्यवहार करण्यासाठी सुविधा जी आहे या सुविधाने संगणक खरेदी केलेला आहे, कॉम्प्युटर खरेदी केला. तर या कॉम्प्युटर खरेदी करताना दर साल दर शेकडा 8 दराने बँकेकडून 30,000 रुपये कर्जाऊ घेतलेला आहे. मुदत पूर्ण केल्यानंतर तिला रकमेपेक्षा 2400 रुपये जादा द्यावे लागले. बघा ही माहिती जी दिलेली आहे, मला या माहितीमध्ये तुम्ही संख्या सांगणार आहात. मुद्दल किती घेतलं रे बाळानं? मुद्दल किती आहे? 30,000. 30,000 रुपये. व्याजाचा दर किती आहे? 8. 8 आहे. मग त्यांना व्याज किती द्यावं लागलं? 2,2400. रुपये. मुदत किती आहे? 1 1 वर्षासाठी. ओके. आता बँकेत परत केलेली एकूण रक्कम 30,000 अधिक 2,400 बरोबर किती येतात? 5,400 रुपये. 30,400. बरोबर. आता या बँकेत परत केलेली रक्कम म्हणजे आपण रिटर्न केली ना त्यांना, त्याला अमाऊंट आपण म्हणतो. एकूण रक्कम म्हणजे अमाऊंट जी जमा केलेली आहे ती आहे 32,400. आता या सुविधाने बँकेत जमा रक्कम केली हे काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागलं माहितीये? या ठिकाणी बघा मुद्दल आणि व्याज. हे मुद्दल आणि व्याज यांचं काय केलं? जमा केली रक्कम आपण त्याला रास म्हणतो. बघा या उदाहरणामध्ये बँकेत एकूण किती रक्कम जमा केली हे काढण्यासाठी आपल्याला मुद्दल आणि व्याज यांची बेरीज करावी लागली आणि मुद्दल अधिक व्याज बरोबर रास. समजलं बाळांनो रास कशी काढली ती? घेतलेला आहे त्या मुद्दलवर जे व्याज आहे या दोघांची बेरीज करून आपल्याला रास मिळालेली आहे. म्हणजे इंग्रजीमध्ये आपण जर म्हटलं प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट इज इक्वल टू अमाऊंट. बघा आपल्याला सेमीला सुद्धा आपल्याला करता यायला पाहिजे म्हणून मी दोन्हीचा वापर करते. प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट इज इक्वल टू अमाऊंट. ओके बाळांनो याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे का तुम्हाला? ओके देन नेक्स्ट वन बघा. आता आपण एक पुढचं उदाहरण बघूया. ही जी नेहा आहे चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय की नाही? ही नेहा आहे. या नेहाने दुचाकी वाहन घेतलेलं आहे. 2 व्हीलर वर बसलेले की नाही? नेहाने 2 व्हीलर घेण्यासाठी बँकेकडून 50,000 रुपये कर्ज दर साल दर शेकडा 12 दराने घेतलेलं आहे आणि 1 वर्षानंतर तिला किती अमाऊंट रिटर्न करावी लागेल? बघा याच्यामध्ये आपण उदाहरण पाहत असताना मुदतीनंतर बँकेत परत करावयाची रक्कम म्हणजे आपल्याला रास काढायची आहे. आता हे रास काढताना आपल्याला 50,000वर किती व्याज हे माहित नाहीये. तर आपण काय करणार आहे? 50,000 रुपये मुद्दल घेतलेला आहे. दर साल दर शेकडा 12 दराने 100 रुपयाचे मुद्दलावर 1 वर्षाचे व्याज 12 रुपये आहे. तर याचं आपल्याला गुणोत्तर घ्यावं लागणार आहे. गुणोत्तर कसं लिहायचं बघा. 50,000 रुपये मुद्दलावर मिळणारे व्याज x रुपये मानू. कोणतंही अक्षर माना तुम्ही. ओके मग 100 रुपये मुद्दलावर मिळणारे व्याज 12 रुपये. समीकरण बघा कसं लिहायचंय. x भागिले 50,000 बरोबर 12 भागिले 100. कसं लिहिलंय मी? व्याज आणि ती रक्कम मुद्दल व्याज 100 रुपयावर 12 रुपये व्याज. मग आता हे मला 50,000 रुपये काय करायचे? समीकरण तुम्हाला दिसतंय सगळ्यांना. x भागिले 50,000 बरोबर 12 भागिले 100. हो टीचर. x ची किंमत काढण्यासाठी
50,000 मला काय करायचे, घालवायचे. मग इथे काय करणार, गुणाकार. x भागिले 50,000 गुणिले 50,000 बरोबर 12 भागिले 100 गुणिले 50,000. दोन्ही बाजूंना काय केलं, 50,000 गुणलेलं आहे. मग इथे x ची किंमत मिळाली. 2 शून्याला 2 शून्य घालवले, काय शिल्लक राहिले, x बरोबर 12 गुणिले 500. बघा या ठिकाणी 50,000 गेले, x ची किंमत मिळाली आपल्याला, x बरोबर 12 गुणिले 500. म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली, 12 पंचे 60 आणि 2 6,000. शून्य किती आली, 6,000. x ची किती किंमत आली, 6,000. म्हणजे 6,000 हे 50,000वरचं व्याज आलं. 6,000. 50,000वर तुम्हाला किती व्याज द्यावं लागणार, 6,000. टीचर या ठिकाणी रास कशी निघणार बघा, रास बरोबर मुद्दल किती आहे, मुद्दल किती आहे, 12. वेळानो 50,000. 50,000 आणि व्याज किती आहे, 6,000. मग एकूण रास किती झाली, 56,000. 56,000. म्हणजे बँकेत परत देण्याची रक्कम 56,000 रुपये. 56,000 रुपये. ते दुचाकी वाहन घेण्यासाठी 56,000 रुपये दिले. बरोबर. नेहाने बँकेत एकूण 56,000 रुपये रक्कम परत देणार आहे, देईल. परत दिली. हा, परत देईल, बरोबर ना. म्हणजे परत देण्याची रक्कम आपल्याला माहित झाली. या ठिकाणी आपण उदाहरण कसं सोडवलं ते समजलं का तुम्हाला, त्या संदर्भात व्हिडिओ बघा. मी उदाहरण कसं सोडवलं ते बघा जरा. बघा विद्यार्थी मित्र, आज मी तुम्हाला बँक व सरळ व्याज यावर बँकेची खाती, विविध प्रकारची खाती मी तुम्हाला आत्ताच सांगितली. आणि यामध्ये बँकचे पासबुक जे आपण म्हणतो, बँकेचं पासबुक मध्ये एंट्री जी असते आपल्याला जमा केलेली रक्कम, काढलेली रक्कम, त्याच्यामध्ये बॅलन्स किती आहे हे तुम्हाला पूर्णपणे समजतं. आता मी तुम्हाला एक उदाहरण सांगणार आहे. नेहाने दुचाकी वाहन खरेदी करण्यासाठी दर साल दर शेकडा 12 दराने, बघा दर साल दर शेकडा 12 दराने काय घेतलेलं आहे, 50,000 रुपये कर्ज घेतलेलं आहे. म्हणजे आपण त्याला लोन असं म्हणतो. तर हे लोन तिने 50,000 घेतलेलं आहे. आता यामध्ये 50,000 रुपये कर्ज घेतलेला आहे. व्याजाचा दर आहे दर साल दर शेकडा 12. तर एका वर्षानंतर ती बँकेला किती रक्कम परत करेल. आता ही रक्कम आपल्याला म्हणजे अमाऊंट काढायची. ही अमाऊंट काढत असताना आपण मागील उदाहरणामध्ये पाहिलेलं आहे. अमाऊंट काढताना आपल्याला मुद्दल आणि त्यावरील व्याज हे मिळालं की तुम्हाला अमाऊंटची व्हॅल्यू इथे मिळणार आहे. मग हे अमाऊंट काढण्यासाठी नेहाने यामध्ये परत केलेली रक्कम किती आहे हे आपल्याला काढायचं आहे. म्हणजेच 50,000 रुपयावर मला 1 रुपये व्याज असं समजूया, मानूया. ओके. आणि 100 रुपयावर तुम्हाला माहित आहे 100 रुपये जर असेल तर त्यावर 12 रुपये व्याज आहे. यामध्ये 50,000 रुपये मुद्दलावर मिळणारे व्याज x रुपये मानूया आणि 100 रुपयावर मिळणारे व्याज हे 12 रुपये व्याज एवढं आहे. याचं आपल्याला समीकरण लिहिताना बघा x भागिले 50,000 बरोबर 12 भागिले 100
आता हे 50,000ची आपल्याला व्हॅल्यू कमी करण्यासाठी काय करावं लागेल? गुणाकार करावा लागेल. गुणिले 50,000 बरोबर 12/100 गुणिले 50,000. बघा बाळांनो, या ठिकाणी हे कॅन्सल होतील. एक्स ची व्हॅल्यू मिळेल तुम्हाला, एक्स ची किंमत मिळेल एक्स बरोबर, या शून्याला हा शून्य गेला, 2 शून्य आपण इथे घालूया, शिल्लक राहिले 12 गुणिले 500. गुणाकार करताना खूप सोप्या पद्धतीने करायचा आहे. 0 0 लिहून घ्या, 2 शून्य, 12 पंचे 60. 6,000 रुपये या ठिकाणी काय आलेले आहे? व्याज आलेले आहे. आणि त्या नेहाला रक्कम आपल्याला पुन्हा करायची आहे, बँकेत परत द्यायची आहे. म्हणजेच बँकेत परत करावयाची रक्कम मी या ठिकाणी लिहिते, बँकेत परत देण्याची रक्कम बरोबर, बघा, रास बरोबर मुद्दल अधिक व्याज, मुद्दल अधिक व्याज. बाळांनो, या ठिकाणी मुद्दल किती आहे सांगा? 50,000 आणि व्याज किती आलेले आहे? 6,000. 50,000 अधिक 6,000 6,000 किती आले? 56,000 रुपये. 56,000 म्हणजे पूर्ण वाक्यात लिहिताना आपण काय लिहिणार आहे? तुमची येण्याची रास लिहिले, म्हणजेच परत देण्याची रक्कम परत बरोबर. देण्याची रक्कम नेहाने 56,000 रुपये दिले. बरोबर 56,000 रुपये. बघा बाळांनो, नेहाने काय केलं? 50,000 रुपये लोन घेतलेलं आहे. किती टक्के दराने? तर 12% दराने. आपण या ठिकाणी गुणोत्तर लिहिलेलं आहे. या जे व्याज मानलेलं आहे 50,000 रुपयावर x रुपये व्याज, 100 रुपयावर 12 याप्रमाणे मांडणी केली. x आपण 50,000 x भागिले 50,000 गुणिले 50,000 बरोबर 12 गुणिले दोन्ही बाजूला 50,000ने गुणलेलं आहे. या ठिकाणी 50,000 कॅन्सल झाले, x बरोबर 12 गुणिले 500. म्हणजे या ठिकाणी x ची व्हॅल्यू म्हणजेच 50,000वर तुम्हाला 6,000 रुपये व्याज द्यावं लागतंय. म्हणून बँकेत परत देण्याची रक्कम, नेहाला बँकेत किती द्यायची रक्कम, त्यासाठी आपल्याला हे सूत्र लिहिणं महत्वाचं आहे. रास बरोबर मुद्दल अधिक व्याज बरोबर मुद्दल आपल्याला माहिती आहे 50,000, व्याज आलेलं आहे 6,000 रुपये, दोन्हीची मिळून रास निघाले 56,000 रुपये. म्हणजेच नेहाला बँकेत परत देण्याची रक्कम 56,000 रुपये. समजलं का? ओके. आपण आता उदाहरण पाहूया. समजलं. बघा आता पुढचं जे आहे त्यामध्ये आणखीन एक उदाहरण आपण पाहणार आहोत. आकाशने दर 8% दराने बँकेत 25,000 रुपये 3 वर्षासाठी ठेव म्हणून ठेवले, तर त्याला प्रत्येक वर्षी किती व्याज मिळाले आणि एकूण किती व्याज? आता हे वेगळ्या स्वरूपाचं आहे. त्याने काय केलेलं आहे? 25,000 रुपये ठेवलेले, त्यावेळेस बँकेमध्ये त्याने 8 दर दिलेला आहे, म्हणजे 100 रुपयाला 8 रुपये असा व्याजाचा दर आहे. बघा मांडणी करताना कशी करायची आहे. 25,000 रुपये मुद्दल आहे, म्हणजे त्याला आपण प्रिन्सिपल म्हणतो. मुदत आहे 3 वर्ष, व्याजाचा दर 8% एवढा आहे. 100 रुपये मुद्दलावर 8 रुपये व्याज आहे, म्हणून 25,000 रुपये मुद्दलावर 1 वर्षाला x रुपये व्याज आहे असे मानू. बघा व्याजाचे मुद्दलाशी असलेलं गुणोत्तर आपण मांडणी कशी करायची आहे? x भागिले 25,000 बरोबर 8/100.
म्हणजे या ठिकाणी x भागिले 25,000 आणि ते x ची व्हॅल्यू काढण्यासाठी आता इथे 25,000 ला काय करावं लागेल, गुणावं लागेल. x भागिले 25,000 गुणिले 25,000 बरोबर 8 भागिले 100 गुणिले 25,000. दोन्ही बाजूंना काय केलं, 25,000 गुणलेलं आहे. बघा 25,000 कॅन्सल, 2 शून्याला 2 शून्य गेले. बरोबर इथे x ची व्हॅल्यू काय येणार आहे, 8 गुणिले 250. बघा 8 गुणिले 250 म्हणजे किती, 25 अट्टे 200 आणि 1 शून्य म्हणजे 2000. समजलं बाळांनो, 1 वर्षासाठी. टीचर. आता हे 1 वर्षासाठी झालं. आकाशला 1 वर्षासाठी 2,000 रुपये व्याज मिळणार, तर 3 वर्षासाठी काय करावं लागेल याला, 2,000 ला गुणावे लागेल. बरोबर 2,000 गुणिले 3 बरोबर 6,000 रुपये त्याला व्याज मिळालं. आकाशला 3 वर्षाचे एकूण 2,000 गुणिले 3 बरोबर 6,000 रुपये व्याज मिळाले. आता हे सरळ व्याजाचं उदाहरण सोडवताना हे उदाहरण तुम्हाला समजलं असेल. पुढे बघा आता, सरळ व्याज म्हणजे सिंपल इंटरेस्ट. सिंपल इंटरेस्ट म्हणजे उदाहरण सोडवताना जे सूत्र आपण पाहणार आहोत ते सूत्र बघा. या ठिकाणी ते म म्हणजे मुद्दल, 1 वर्षाचे व्याज आणि मुद्दल यांचं गुणोत्तर दिलेलं आहे. व भागिले म बरोबर द भागिले 100 म्हणजे व ची किंमत काढताना म गुणिले द म्हणजे 1 वर्षाचं जर आपल्याला व्याज काढायचं असेल तर म गुणिले द गुणिले क भागिले 100. म म्हणजे मुद्दल, द म्हणजे व्याजाचा दर आणि क म्हणजे मुदत वर्ष. बघा या ठिकाणी आपण जे मागे उदाहरण पाहिलं 25,000 मध्ये 8 व्याजदराने 3 वर्षासाठी आपण एकदम काढू शकतो. म्हणजे 6 एकूण व्याज आपल्याला बघा काढता येतं. एकूण व्याज काढताना आपण या सूत्रांचा वापर करावयाचा आहे. बाळांनो, उदाहरण बघा जरा. हे आधीचे उदाहरण सूत्राने सोडवलेलं आहे. या दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर म्हणजे 1 वर्षाचं आपण काढलं, परत 3 वर्षाचं काढूया असं करण्याऐवजी आपण सूत्रांचा जर वापर केला तर एकूण व्याज आपल्याला काढता येतं. आधीचे उदाहरण सूत्राने सोडवून दाखवले बघा. एकूण व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले 100. मुद्दल 25,000 आहे, दर आहे 8 आणि क आहे 3 म्हणजे ते 25,000 गुणिले 8 गुणिले 3 भागिले 100 बरोबर 6,000 म्हणजे एकूण व्याज इंटरेस्ट 6,000 रुपये आहे. सूत्राचा वापर कसा करायचा हे या ठिकाणी आपल्याला समजलं. पुढील उदाहरण आपण पाहूया. संदीप भाऊने मुलाच्या शिक्षणासाठी बघा या सूत्रांचा आपण वापर करायचा आहे. 8.5 दराने त्याने बँकेकडून 1,20,000 रुपये शैक्षणिक कर्ज 4 वर्षासाठी घेतलेलं आहे. त्यांनी ती मुदत संपली, बँकेला किती रक्कम परत केली? बघा बाळांनो, या उदाहरणामध्ये मुद्दल आहे 1,20,000 रुपये. सूत्र वापरून आपण व्याज काढूया. बघा कसं उदाहरण सोडवायचंय ते. या ठिकाणी उदाहरण मी हे सोडवून दाखवलेलं आहे. मुद्दल 1,20,000, दर आहे 8.5, कालावधी आहे 4 वर्षासाठी, म्हणून एकूण व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले 100 म्हणजेच 1,20,000 गुणिले 8.5 गुणिले 4 भागिले 100. आता हे उदाहरण कसं सोडवलंय ते दाखवा. बघा
12,000 गुणिले 8.5 12,000 नाहीये बाळा, ते 1,20,000. तुम्ही शून्याकडे दुर्लक्ष करू नका. 1,00,000 गुणिले 5 गुणिले 4 थांबा जरा. 8.5 जे आहे ते कसं घेतलं आपण? 8.5 ला आपण 8.5 असं लिहू शकतो. बघा, दीड म्हटलं की आपण हा बरोबर आहे. 1/2 म्हणजे त्याची किंमत आहे 0.5 .5. ओके, म्हणजे 8.5. आणि मग त्याला 8.5 ते चिन्ह काढून टाकण्यासाठी मी काय केलं? 1,20,000 गुणिले 85 गुणिले 4 भागिले 100 गुणिले 10. उदाहरण कसं सोडवायचं आहे ते पहा आता. 12 हा, शून्याला शून्य घालवा. मी एक व्हिडिओ पण त्यांनी तयार केलेला आहे. शून्य गेले. हा, शून्य गेले. 3 शून्याला 3 शून्य गेले. राहिले शिल्लक 120 गुणिले 85 गुणिले 4 बरोबर लिहिले 40,800. म्हणजे हे व्याज द्यावं लागलं. 40,800 हे व्याज द्यावं लागलं. मग आता त्यांना रास काढण्यासाठी काय करावं लागेल? रास बरोबर मुद्दल अधिक व्याज, म्हणजे 1,20,000 अधिक 40,800. करा बेरीज. किती आले बघा? 1,60,800. व्हेरी गुड. 1,60,800. म्हणजे संदीप भाऊंनी ते मुलांच्या शिक्षणासाठी घेतलेलं शैक्षणिक कर्ज आहे 1,20,000. परंतु 4 वर्षानंतर त्यांना 1,60,800 रुपये रक्कम बँकेस परत करावी लागलेली आहे. बघा, उदाहरणामध्ये तुम्हाला मुदत, दर आणि काल म्हणजे ते वर्ष किंवा मुदत आपण म्हणतो, त्याची जर समजा तुम्हाला किंमत व्यवस्थित समजली तर उदाहरण सोडवायला काही अवघड नाही. फक्त उदाहरण वाचताना व्यवस्थित उदाहरण वाचायचं, त्याच्या किमती लिहून घ्यायच्या आणि सूत्राचा योग्य तो वापर केला, गुणाकार व्यवस्थित केला, भागाकार व्यवस्थित केला तर आपल्याला उदाहरणात काही चूक होणार नाही. समजलं का बाळांनो? हो टीचर. व्हिडिओ होता तर त्याच्यामध्ये